आमच्या मुलाला जर नाही मिळाला लवकरात लवकर तर आम्ही दोघं पण आता जगून काय उपयोग आहे. सांगलीमध्ये अवघ्या 19 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येनं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कारण प्रेमसंबंधातून धर्मांतरासाठी दबाव आणला गेला आणि त्याच मानसिक तणावातून दुर्वांक नावाच्या एका तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. एवढंच नाही तर आवश्यक पुरावे दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही असा सुद्धा गंभीर आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. 25 जून सांगलीच्या खणबाग परिसरामध्ये 19 वर्षीय दुर्वांक शेवाळे आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि पुढच्या तपासासाठी त्याचा मोबाईल जप्त केला. पण मोबाईलमध्ये संशयास्पद काहीही आढळलं नसल्याचं पोलिसांनी कुटुंबियांना सांगितलं. याच दरम्यान मुलाच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कुटुंबियांनी दुर्वांकच्या आईचा मोबाईल तपासला. कारण दुर्वांक हा पुण्याहून सांगलीला जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा आईचाच मोबाईल वापरत होता. दुर्वांक हा पुण्यामध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्या मोबाईलमध्ये एका तरुणीसोबतचं चॅटिंग आढळलं. या चॅटमध्ये संबंधित तरुणीनं मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचे मेसेज सापडल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. ही मुलगी मूळची कोल्हापूरची आहे आणि कधी कधी सांगलीला नातेवाईकांकडे यायची. कदाचित याच वेळी दुर्वांक आणि त्या मुलीची भेट झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. याच दरम्यान पोलिसांनी चार्जिंगसाठी दुर्वांकचा मोबाईल कुटुंबियांकडे काही वेळासाठी दिला होता. त्यामध्ये आत्महत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सापडल्याचा दावा सुद्धा कुटुंबियांनी केलाय. त्या व्हिडिओमध्ये समू मी आत्महत्या करतोय असं दुर्वांक बोलत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये काहीच आढळलं नसल्याचं पोलिसांनी कशाच्या आधारे सांगितलं असा प्रश्न दुर्वांकच्या कुटुंबियांनी केलाय. दुर्वांकच्या पालकांनी संशयित चॅटच्या काही कॉपीज आणि व्हिडिओ पोलिसांकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर तपासात विलंब होत असल्याचा आरोपही केला. तपासाच्या सुरुवातीला रजेवर असलेल्या महिला अधिकाऱ्याकडे आधी तपास सोपवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. यावर सुद्धा दुर्वांकच्या घरच्यांनी आक्षेप घेतला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सर्व पुरावे दिल्यानंतर सुद्धा संबंधित तरुणी आणि साहिल बागवान या नावाचा संशयित व्यक्ती याच्या विरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही. नंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर साहिल बागवानला ताब्यात घेण्यात आलं आणि संबंधित तरुणीला सुद्धा अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये. फिर्यादीनामे भारती प्रमोद शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा 2 व्यक्तीवर दाखल केला असून त्यापैकी आरोपीनामे साहिल बागवान यास अटक केलेले आहे. यातील आरोपी यांनी मयत नामे दुर्वांक शेवाळे यास आमच्या धर्मात ये अशा प्रकारचे चॅटिंग केल्याचे निष्पन्न झालेले आहे. पुढील तपास करीत आहोत. एक मुलगी आणि अटक आरोपी साहिल बागवान असे 2 जण आहे आणि हा प्रकार 25 तारखेला घडलाय. त्याचे अगोदर काही दिवस त्यांनी आरोपी आईनी मयत व्यक्तीसोबत चॅट केलेले आहे. त्यांच्या चॅटिंगमध्ये तसं आलेलं आहे आणि आणखी त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन आम्ही पुढील माहिती घेऊन तपास करीत आहोत. या पार्श्वभूमीवर दुर्वांकच्या आईवडिलांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही दोघेही आत्महत्या करू असा इशारा पोलिसांना दिलेला आहे. माझा मुलगा पुण्यामध्ये जॉबला होता. मंगळवारी संध्याकाळी 23 तारखेला सांगलीत आला होता. तो आल्यानंतर बुधवारचा एक दिवस गेला. गुरुवारच्या राहत्या घरात फोनवर बोलत बेडरूममध्ये जाऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर आम्हाला काहीही माहीत नव्हतं त्याचं काय. आणि पोलिसांनी येऊन घरात पंचनामा करून त्याचा मोबाईल घेऊन गेला. मोबाईल घेऊन गेल्यानंतर आम्ही शुक्रवारी पोलिसांना फोन केले की आमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये काय सापडलं का. तर त्यांनी म्हटले की आमच्या मोबाईलमध्ये काहीही सापडलं नाही. मुलाच्या असंच आम्ही बसत आमच्या लक्षात आलं की माझा मोबाईलसुद्धा माझा मुलगा ID वापरत होता माझ्या मोबाईलवर. तर आम्ही माझा मोबाईल ओपन मुलींनी केल्यानंतर त्याच्यात 3-4 प्रकरणात की तिच्या IDवरनं तिनं चॅटिंगवर बोललेलं सगळे आम्हाला प्रूफ मिळाले. प्रूफ मिळाल्यानंतर मग आम्ही त्याचे रात्रभर पोरीने बसून सगळे झेरॉक्स काढून दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेले. तरी पण तिथं त्यांनी आम्हाला दाद घेतली नाही आमची. मग ते प्रूफ दिल्यानंतर झेरॉक्स दिल्यानंतर मग त्याने हालचाल केली की असंच झालं. तर त्या मुलगीचं हे होतं असं त्याच्यात गावले की मुलाला माझा धर्म बदल म्हणून त्याला बर्डन म्हणजे असं ह्याच्यातच होता तो महिनाभर त्याला हे करत होते.
आणि त्याच्यात साहिल म्हणून एक मुलगा आणि समिया या 2 मुलांची नावं आलेत, मुलगीचं आणि एक मुलग्याचं नाव आलं. त्या मुलाला जर नाही मिळाला लवकरात लवकर तर आम्ही दोघं पण आता जगून काय उपयोग आहे. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून धर्मांतरासाठी दबाव, आत्महत्येस प्रवृत्त करणं तसंच पोलिसांच्या भूमिकेबाबतचे आरोप तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे आता या संवेदनशील प्रकरणामध्ये तपास यंत्रणा पुढे कोणती भूमिका घेते हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे.